नमस्कार. सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. ह्या चॅनलच्या आठवणी या उपक्रमातली आजची कथा आहे बालभारतीच्या 1969 ते 1978 दरम्यानच्या इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकातली. कथेचं नाव आहे सर्कस. लेखक अज्ञात आहे. तर सादर आहे कथा सर्कस. वसंत आपल्या बाबांबरोबर सर्कस पाहायला गेला होता. खूपच मोठा तंबू उभारला होता. पुष्कळ लोक सर्कस पाहायला आले होते. खेळ सुरू झाला. एक गमतीदार पोशाख केलेला माणूस रिंगणात आला. तो फार ठेंगणा दिसत होता. त्यानं रंगीबेरंगी पट्ट्याचा कोट घातला होता. तो कोलांटुड्या मारत होता. तोंड वेडवाकडं करत होता. वसंताला सारखं हसू येत होतं. त्याने विचारलं, "बाबा, कोण हो हा?" बाबा म्हणाले, "अरे, हा तर विदूषक." नंतर एक चाकी सायकली घेऊन काही मुली आल्या. उंच ताणलेल्या तारांवर त्या सायकली चालवू लागल्या. त्या पडल्या नाहीत की त्यांचा जोग देखील गेला नाही. हे पाहून सर्वांनी टाळ्या वाजवल्या. बँड वाजत होता. त्या तालावर उंच बांधलेल्या झोपाळ्यांवरचे खेळ झाले. मग रिंगणात एक माणूस आला. त्याच्या हातात एक लांबच लांब चाबूक होता. बाबा म्हणाले, "हा रिंग मास्तर बर का वसंता." मग तर फारच मजेचा खेळ सुरू झाला. काही घोडे रिंगणात आले. ते वेगानं धावू लागले. काही घोड्यांच्या पाठींवर मुली उभ्या होत्या. विदूषक एका घोड्यावर बसण्याचा प्रयत्न करू लागला. पळत्या घोड्यावरून तो दोनदा पडला. लोक हसले. मग मात्र तो चपळाईनं एका घोड्यावर स्वार झाला. भरधाव पळणाऱ्या घोड्याच्या पाठीवर उभा राहून तो गमती करू लागला. ते पाहून लोकांनी टाळ्या वाजवल्या. घोडे निघून गेले आणि सोंडांनी मुजरा करत हत्ती आले. लाकडी ठोकळ्यांवर पाय ठेवून ते उभे राहू लागले. ओळीनं रिंगणात गोल पळू लागले. इतक्यात एका बाजूनं डरकाळ्या ऐकू येऊ लागल्या. वाघ सिंह उड्या मारत रिंगणातल्या एका उंच पिंजऱ्यात आले. रिंगमास्तर पुढं सरसावला. त्याच्या इशाऱ्याप्रमाणे वाघ व सिंह खेळ करू लागले. कोणी स्टुलांवर बसलं तर कोणी जाळाच्या चक्रातून उडी मारली. खेळ चालू होता. बँड वाजत होता. वसंत खेळ पाहण्यात दंग झाला होता. खेळ केव्हा संपला हे कळलं देखील नाही.